जय शिवराय मित्रांनो, राज्यात मागेल त्याला योजना अर्थात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना ही योजना राबवली जात आहे। ज्या योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जो शेतकरी मागेल अशा शेतकऱ्याला प्राधान्याने 8 बाबींचा लाभ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। लॉटरी न लावता अर्ज केलेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ देण्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये शेततळे, शेततळ्याचं अस्तरीकरण असेल, शेडनेट असेल किंवा कॉटन श्रेडर असेल, ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि याच बाबीच्या अंतर्गत अर्ज केलेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या माध्यमातून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे। परंतु मागेल त्याला योजना जरी राबवली जात असली तरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आलेले अर्ज पात्र होत नाही किंवा त्या अर्जाला पूर्वसंमत्या मिळत नाहीत। पूर्वसंमत्या मिळालेल्या काम पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही। अशा प्रकारची एक समस्या झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेली होती। लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेततळ्याचे अर्ज केलेले आहेत, परंतु त्यांना पूर्वसंमत्या मिळाल्या नाहीत, ते अर्ज पात्र झाले नाहीत। अशा प्रकारची एक माहिती, अशा प्रकारची एक तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती ही योजना व्यापकपणे अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचं सुतोवाच देखील मंत्री महोदयाच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं। मित्रांनो, एकंदरीत मागेल त्याला योजना राबवण्यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षाकरता 350 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्याच पैकी आता मागेल त्याला योजनाच्या अंतर्गत मागेल त्याला शेततळे या बाबीची अंमलबजावणी करण्यासाठी 5000 शेततळ्यांचा निधी अर्थात 40 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी 19 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेततळी मंजूर झालेली आहेत। काही शेततळ्याची कामं पूर्ण झालेली आहेत, काही शेततळी पूर्वसंमतीच्या प्रतीक्षेत आहेत, तर काही अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत। अशा या मंजुरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे आणि ज्यांची कामं पूर्ण झालेली आहेत त्या शेतकऱ्यांचं अनुदान सुद्धा आता त्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी मदत होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे 19 जानेवारी 2024 रोजी मागेल त्याला योजनेच्या अंतर्गत मागेल त्याला शेततळे अर्थात वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना या योजनेच्या अंतर्गत 75,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी हा 40 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील हा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।